तर नमस्कार मित्रांनो. आज होती सुट्टी. तर आईने लावलेलं आहे काम आणि शेगडी आपली घरातली थोडी खराब झाली आहे. ग्लायका बाहेर बसलेली आहे. तर आपण निघालो रोडने. हे आपलं गाव आहे आणि हे बघा ही विहीर आहे आपल्या इकडं. पाऊस थोडा उघडा झालेला आहे आणि हे बघा इकडं सगळं पडलेलं आहे पावसाच्या आणि रस्त्याला जास्त गर्दी नाही आहे. आत्ताच पाऊस उघडला होता आणि काय पुढच्या याला बघा या साईडला हे तलाव दिसते. पूर्ण पूर्ण हिरवगार सगळं पडलेलं आहे. सगळीकडे आहेत झाडच झाडं. असं आपलं हे सुंदर गाव आहे. आणि काय रस्त्याला जाताना ना बघा आता हे या साईडला नवीन कंपाऊंड टाकले ते ग्रामपंचायतनी. हा मागं पूल पडला होता. आपण निघालोय. 10 मिनटं तरी जातील आपल्याला पोचायला बाजारामध्ये. त्यामुळे आपण आता रस्त्याने चाललेलो आहे. वातावरण खूप खरंच छान आहे. हे आता आपण बाजारामध्ये पोचलेलो आहे बघा. आणि आपण हे आता गॅस रिपेरिंगच्या दुकानात आलेलो आहेत. गॅस आपण दिली आहे रिपेअर करायला आता इथं. तर गॅस रिपेअर करायला दिली. थोडा टाईम लागणार होता. काका म्हणले थोडा वेळ लागेल. त्यामुळं मग आपण निघालो. आपलं व्हेरिफिकेशनचं काम करायचं आहे. आपली स्विगीची ID बंद पडलेली आहे. त्यासाठीच आपण वाकसेला आलेलो आहे. इथं राधा प्युअर वेग आहे. हे जगद्गुरू प्युअर वेग. ते वाकसे गावामध्ये आलेलो आहे. इथं आपल्याला व्हेरिफिकेशन काढून भेटणार आहे. हे आपलं सरकारी योजना. माई सेवा केंद्रात आलो आहे आपण. तर म्हटलं पटकन होऊन जाईल. तर आतमध्ये गेलो तर बघू आता पटकन होतं आहे का किती टाईम लागतो आहे. आणि आता हे झालेलं आहे आपलं काम आता पूर्ण. तर आपण निघालो मार्केटमध्ये. मुलं आता शेगडी पण झाली असेल. तर शेगडी बघू आता झाली आहे. विचारलं काकांना. शेगडी झालेली आहे आपली. 600 रुपये खर्च आला तिला. शेगडी घेतली आणि आपण निघालो आता घराकडं. कारण मग दुपारच्या जेवणाचं वांदे होतील शेगडी नसेल तर मग आई पण वरडेल. चला बाय.